आणलेला आहे और परमेश्वर ने हमारे ऊपर बहुत उपकार किए कि हमें तीसरे दिन भी प्रभु हमें लेकर आया। तर मग आपण जसं त्याच्यात मंदिरात आलेलो आहे तर या आपण पश्चाताप करूया। आओ हम सब लोग पश्चाताप करेंगे। तर पश्चातापाचं वचन पाहू। हम पश्चाताप के लिए वचन देखेंगे। आपण काढू रोमक्रमांचं पुस्तक अध्याय 6 रोमन्स चॅप्टर 6 हम निकालेंगे रोमियो की पत्री अध्याय 6 आणि त्याचं 12 ते 14 12 to 14 उसका 12 से लेकर 14 तक। रोमन्स चॅप्टर 6 रोमियो की पत्री अध्याय 6 त्याचं 12 ते 14 उसका 12 से लेकर 14 तक। रोमियो की पत्री अध्याय 6 त्याचं रोमन्स अध्याय 6 त्याचं 12 ते 14। यासह तुम्ही आपल्या शरीर वासनाच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःच देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा। तुम्ही नियमशास्त्र अधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही। इसलिए पाप तुम्हारे नश्वर शरीर में राज्य न करे कि तुम उसकी लालसाओं के अधीन रहो और न अपने अंगों को अधर्म के हथियार होने के लिए पाप को सौंपो, पर अपने आप को मरे हुओं में से जी उठा जानकर परमेश्वर को सौंपो और अपने अंगों को धर्म के हथियार होने के लिए परमेश्वर को सौंपो। तब तुम पर पाप की प्रभुता न होगी, क्योंकि तुम व्यवस्था के अधीन नहीं वरन अनुग्रह के अधीन हो। आपण प्रार्थना करूया। तारणाऱ्या गोड पवित्र पिता प्रभू येशूच्या नावाने तुझ्या चरणासमोर येतो। वचनाची वेळ तुझ्या हातात देतो। वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा तू आमचा जिवंत देव आहे। वचन आम्ही लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आणि माझ्या तारणाऱ्या गोड पवित्र पिता वचन ऐकून तसंच मन फिरवण्यासाठी, पश्चाताप करण्यासाठी आणि प्रभू वचनानुसार पापाची सत्ता आमच्यावर नाही परंतु आमच्या शरीराचे एक एक अवयव धर्माची कामं करण्यासाठी सहायता कर, ही आमची प्रार्थना येशूच्या नावाने आमेन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रिय, तिथे देवाचं वचन सांगतं की आता आपण शरीर वासनाच्या अधीन राहू नये आणि पाप आपल्या शरीरात राज्य केलं नाही पाहिजे। यहाँ पर प्रभु का वचन कहता है कि पाप हमारे शरीर में राज्य नहीं करना चाहिए। आपण एक छोटीशी चूक करतो ना, एकदा पाप करतो ना, मग ती सतत आपल्याकडून होत राहते और हम एक बार गलती करते हैं तो वारंवार वही पाप को करते हैं। पण जर आपण पाप केलं नाही, त्याला अडवलं, त्याला थांबवलं, तर मग आपलं हे शरीर काय करेल, ते पाप करण्यापासून थांबवेल आणि शरीराचे जे अवयव म्हणजे जे शरीराचे अवयव वेगळे अवयव आहेत ते पाप करतात ना, ते काय करेल, धार्मिकतेची नीतिमत्वाची काम करते। और हम एक बार अपने शरीर को पाप के लिए कंट्रोल करेंगे, नियंत्रण में करेंगे तो हमारा शरीर पाप नहीं करेगा। ते इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की तुम्ही काय करा, मेलेल्यातून तुम्ही जिवंत झालाय ना, आप मरे हुओं में से जी उठे हैं ना। झालाय कसं काय माहिती तुम्ही मेलेल्यातून जिवंत झालाय? आपको कैसे मालूम है कि आप मरे हुओं में से जी उठे? अजून चला हा एक पॉईंट झाला। अजून सांगा, येशूवर विश्वास ठेवला आणि बप्तिस्मा घेतला। हे दुसरं अजून तुम्ही जिवंत आहात ते तुम्हाला कसं कळतं की तुम्ही आता येशूमध्ये जिवंत आहात? और आपको कैसे मालूम है कि आप प्रभु में हो और जीवित हो? कारण जिवंत चालतो, जो जीवित रहता है वो चलता है, वो हिलता है, बोलतो, वो बात करता है ना, बरोबर आहे, जेवतो, वो खाना खाता है ना, झोपतो, वो सोता है। तर आपल्या मध्ये ती जिवंत होण्याची लक्षणं आहेत और हम जिंदा, ये हमारे अंदर ये लक्षण दिखाई ते देते हैं। कसं दिसतं? और वो कैसे दिखाई देते हैं? ख्रिस्तात चालतो, क्योंकि हम मसीह में चलते हैं। पहिले चालत नव्हतो पहले हम चलते नहीं थे, म्हणून मेलेलो होतो, इसलिए हम मरे हुए थे। म्हणून मेलेलो होतो, पहले मरे हुए थे म्हणून देवावर विश्वास ठेवत नव्हतो, और हम परमेश्वर पर विश्वास नहीं रखते मूर्ती थे, पूजा करत होतो। हम मूर्ति पूजा करते थे। आता आपण ते सोडलंय अभी हमने वो सब छोड़ दिया है आणि अविनाशी देवाला आपण आराधना करतो।
और अविनाशी परमेश्वर की हम उपासना करते हैं। आपण जेवतो, हम खाना खाते हैं, आत्म्याचं जेवण खातो, हम आत्मा का खाना खाते हैं, वचन खातो, हम वचन को खाते हैं, भोजन खातो, हम प्रभु भोजन लेते हैं, आपण चर्चमध्ये येतो। हम कलीसिया में आते हैं याच्यावरून आपल्याला कळतं की आपण जिवंत आहोत। और इस कारण हमें मालूम होता है कि हम जीवित हैं। मग आता देवाचं वचन म्हणतं जर तुम्ही जिवंत आहात तर मग आता तुम्हाला काय केलं पाहिजे? अनितीच्या कामाला तुम्हाला नाही दिलं पाहिजे, तर स्वतःला काय करायचंय? देवाला समर्पण करायचंय। और अगर हम अभी जीवित हैं तो हमें अधर्म के काम के लिए हमें खुद को सौंपना नहीं, लेकिन परमेश्वर के लिए देना है। मग आपण देवाला समर्पण केल्यानंतर, मग देवाला दिल्यानंतर मग देवाचं आहे ना ते असं म्हणून समजून काय करायचंय? आपले प्रत्येक अवयव, आता आपल्या शरीरामध्ये असे कोणते अवयव आहेत जे पाप करतात? और हमारे शरीर में ऐसे कौन से अंग हैं जो पाप करते हैं? हा? म्हणजे झूठ बोलणं म्हणजे काय? नंतर डोळे, आंखें, कान, कान हैं, पाय, हमारे पैर, हात, मन, दिमाग म्हणजे मन म्हणजे ह्या गोष्टी काय करायचं? इथे लिहिले आपल्याला काय करायचं? ह्या गोष्टींच्या द्वारे आपण देवाची कामं करायची। और इन अंगों के द्वारा हमें परमेश्वर के कार्य को करना है। पापाची सत्ता आपल्यावर चालली नाही पाहिजे। और पाप हम पर प्रभुता नहीं करे। जसं आज आपला गव्हर्नमेंट आपल्यावर सत्ता चालवतोय, राज्य करतोय, जैसे हमारी सरकार है जो हमारे ऊपर प्रभुता करती है, आणि कधी कधी अशा काही गोष्टी, असे काही नियम बनवतात जे माणसांना ते जमत नाही, और ऐसे नियमों को बनाते हैं कि मनुष्य वो पालन नहीं कर पाता, त्याचा त्रास होतो। उसके कारण उन्हें तकलीफ उठाना पड़ता है। जेव्हा पाप आपल्यावर सत्ता करवते तर आपल्याकडून पाप होतं आणि ते पाप काय करवतं? आपल्याला मरणाकडे घेऊन जातं। और जब हम पाप करते तो पाप हमें मृत्यू की तरफ खींच लेता है। आणि मरण येईपर्यंत आपल्यावर ते सत्ता गाजवते, म्हणजे आपल्याला दुःख देतं, त्रास देतं। और जब तक हम मरते नहीं तब तक वो हमें दुख और तकलीफ देते हैं। म्हणून आपल्यावर पापाची सत्ता, अगदी 14व्या वचनात दिले, पाप तुमच्यावर सत्ता करवायची नाही। और 14वें वचन में लिखा है कि पाप की प्रभुता तुम पर न होगी। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला आतापर्यंत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या, पाप झाले, त्याबद्दल देवाकडे क्षमा मागितली। और आज तक हमने जो पाप किए, गलतियां की, हमें प्रभु के सामने और उसके लिए पश्चाताप करना है। त्यासाठी देवाला आपल्याला नवीन रीतीने देवाला समर्पण केलं पाहिजे और नए तरीके से हमें खुद को प्रभु को देना है। आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हा मुलांना समर्पण केलं जातं, जब छोटे बच्चों को समर्पित किया जाता है, मग त्या मुलांचं पालन पोषण कसं केलं जातं? और उन बच्चों का पालन पोषण किस रीति से किया जाता है? देवाच्या राज्यात घेऊन येतो, उन्हें सतत म्हणतो तुझं समर्पण झाले, तुला मूर्ती पूजा नाही करायची, तुला खोटं नाही बोलायचं, तुला हे नाही करायचं, असं आपण सतत बोलतो ना। और हम बच्चों को सिखाते हैं कि तू समर्पित है प्रभु के लिए, इसलिए तुझे मूर्ति पूजा नहीं करना है, झूठ नहीं बोलना है, असं सतत बोलतो ना। ऐसा बारंबार उनसे त्याच्यामध्ये वाढवतो ना प्रभूमध्ये, और उन्हें मसीह में बढ़ाते हैं। तसंच आपण पण स्वतःशीच असं बोलायचं की बाबा मी देवाला आता समर्पण केलेलं आहे, मला आता ह्या गोष्टी नाही करायच्या। और हमें खुद से बात करना है कि हम प्रभु के लिए समर्पित है, इसलिए हमें ये बातें नहीं करनी। आपल्याकडे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपण करतोय पण आपल्याला वाटते ते पाप नाही? और ऐसी कौन सी बातें कि हम करते हैं लेकिन हमें लगता है कि हम पाप नहीं करते। आपण माणूस आहोत, आपल्याकडून हे होणारच, हम इंसान है और हमारे से ये होगा ही। आपण असं स्वतःला काय करतो? सांत्वना देतो, और हम खुद को ही सांत्वना देते हैं। अशी काही पाप आज 18 काढलेली आहे, और ऐसे 18 पाप निकाले हैं जे बायबलनुसार, जो बाइबल के अनुसार है, बिब्लिकली बायबलनुसार सांगितलेलं आहे। और बाइबल के अनुसार वो बताए गए हैं। तर आपण पहिलं वाचू फिलिपिकरांचं पत्र अध्याय 4, हम निकालेंगे फिलिपियों की पत्री अध्याय 4 आणि त्याचं 2 आणि 3, और उसका दूसरा और तीसरा वचन। फिलिपिकरांचं पुस्तक, फिलिपियो की पुस्तक 4था अध्याय, फिलिपियों की पत्री अध्याय 4 त्याचं 2 आणि 3, उसका 2 और 3। मैं युवतिया को भी समझाता हूँ और सुनते को भी कि वे प्रभु में एक मन रहे। हे सच्चे सहकर्मी, मैं तुझसे भी विनती करता हूँ कि तू उन स्त्रियों की सहायता कर, क्योंकि उन्होंने मेरे साथ सुसमाचार फैलाने में क्लेमेस और मेरे अन्य सहकर्मियों के समेत परिश्रम किया, जिनके नाम जीवन की पुस्तक में लिखे हुए हैं। आमीन। प्रियांनो, आपण इथे 2 स्त्रियांबद्दल पाहत आहोत, त्यांचं नाव आहे युवदिया आणि संतुखे। यहाँ पर हम 2 स्त्रियों के बारे में देखते हैं जिनका नाम है युवदिया और सुन्तुखे। त्या दोघी सुवार्ता सांगणाऱ्या आहेत, और ये दोनों भी सुसमाचार का प्रचार करते हैं, देवाची सेवा करत आहेत। ये परमेश्वर की सेवा करते हैं। काही गोष्टींमुळे त्यांच्यात फूट पडली और कुछ बातों के कारण उनमें फूट आई आणि त्या वेगळ्या झाल्या, और वो अलग हो गए। पण त्या वेगळ्या झाल्यामुळे त्यांचं मन वेगळी झाली, और वो अलग हुए तो उनके मन भी अलग हुए, ते रागवले वो गुस्सा हुए आणि त्यांनी बोलणं सोडून दिलं। और उन्होंने बात करना छोड़ दिया। आता एवढं वाढलं और वो इतना बढ़ गया की आता पौलापर्यंत गेले।
वो पौलुस के पास पहुंच गए आणि पौलाने शेवटी फिलिपीकरांच्या पुस्तकामध्ये म्हणजे फिलिपी लोकांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्या 2 बहिणींना खास सांगितलं की तुम्ही एक मन व्हा, तुमच्यात जो काही राग रोसवा आहे, जो काही तुमच्यात क्रोध आहे, जे काही तुमच्यात झालं ते सोडून द्या आणि मिळून सेवा करा, बोलणं चालू करा. और पौलुस ने फिलिपियों के लोगों को पत्री लिखा और उसमें लिखा कि तुम्हें जो कुछ हुआ है वो सब भूल जाओ. तर आता आपल्याला ह्याच्यातून काय पाप पाहायचं आहे और इसमें हमें क्या पाप देखना है. हे आज आपण जी पाप पाहत आहोत ते तुम्हाला तुमच्यात आणि माझ्यात पाहिजे. और जो पाप हम देख रहे हैं वो खुद में देखना है और मुझ में देखना है. मी माझं बघेन, मैं खुद का देखूंगी, माझ्यात आहे का, मुझ में है क्या, तुम्हाला तुमच्यात बघायचं. और आपको आप में देखना है. तर ह्याच्यातनं सर्वात पहिलं पाप आपण बघतो मनात राग भरून ठेवणं. और इसमें हम पहले पाप को देखते हैं कि मन में गुस्सा पकड़ के रखना. दिवस गेला, दिन गया, महिने गेले, महीने गए वर्ष झाली, और साल हुए, पण तरी त्या व्यक्तीने जी काही चूक केली ती चूक मनामध्ये राखून ठेवणं. और सामने वाले ने जो गलती किया उसको मन में पकड़ के रखना सतत. आणि ही चूक सुद्धके आणि युवतीला दोघींनी केली. मी म्हणत नाही की फक्त युवतीने केली, फक्त सुद्धकेने केली नाही, दोघींनी केली. और ये जो गलती युवतिया और सुंतु के दोनों ने किया. आणि हे असं एक पाप आहे जे मंडळी हळूहळू हळूहळू सगळ्यांवर येतं. और कलीसिया में हर एक में वो पाप आता है. आणि प्रत्येक मंडळीमध्ये ही पाप आहे. और हर कलीसिया में ये पाप है. मनामध्ये राग भरून ठेवणं, मन में गुस्से को पकड़ कर रखना. कुणाबद्दल कुणीतरी तुम्हाला दुखवलं आहे, किसी ने आपको दुख दिया है, दुखवलंय, तुम्हाला कुणीतरी धोका दिलाय, फसवलं आहे, किसी ने आपको धोखा दिया है दिलंय, पण त्याचा राग तुम्ही मनात ठेवलाय ना, और उसके कारण गुस्सा मन में रखा है, ते एक पाप आहे. और वो एक पाप है. ते पाप सोडून द्यायचं आहे. और वो पाप छोड़ देना है. प्रियांनो, देवाची इच्छा आहे की नाही विसरायचं नाही, पण ते विसरलं पाहिजे. और हमें वो भूलना है. कारण देव काय म्हणतो माहिती, मी तुमचे पाप विसरलोय. और परमेश्वर कहता है मैं तुम्हारे पापों को भूल गया हूँ. हा, मग तसंच आहे ना, आपल्याला पण एकमेकांची पापं विसरायची. और हमें भी एक दूसरे की गलतियों को भूल जाना है. एकमेकांनी आपल्याला जे त्रास दिलाय ना, आपल्याला स्वतःला जो त्रास दिलाय तो त्रास आपल्याला काय करायचा आहे, विसरायचा आहे. और एक दूसरे ने एक जो तकलीफ दी है उसको भूल जाना है. कधी कधी आपण देवाला म्हणतो, जसं मी कधी कधी अशी करते, मी कधी कधी देवाला म्हणते, देवा मी हे पाप केलं. तर देव म्हणतो, कधी, मी तर विसरलो, तू अजून आठवण ठेवली. और मैं परमेश्वर से कहती हूँ प्रभु मैंने ये पाप किया. और प्रभु कहता है कि कब किया, मैं तो भूल गया हूँ. आणि कधी कधी मला असंही प्रभू म्हणतो की मी जेव्हा रडत असते ना, मी हे पाप केलं म्हणून, का माझ्याकडून हे पाप झालं, नव्हतं व्हायला पाहिजे होतं, तू का करून दिलंस. तर प्रभू म्हणतो, कधी, मी तर विसरलो, मी तुला कधीच माफ केलंय आणि तू अजून पकडून ठेवलंय. और जब मैं प्रभु से कहती हूँ प्रभु मैंने ऐसा पाप क्यों किया, और मैं प्रभु के सामने कहती हूँ तो परमेश्वर कहता है कि मैं तो भूल गया और तूने अभी तक याद रखा है. कधी कधी काही लोक मला आठवण करून देतात. और कुछ लोग मुझे याद करके देते हैं. माझ्या त्या पापांवर बोटं उचलतात और मेरे उस पाप पर उंगली किंवा उठाते मला हैं ताना मारतात. और मुझे ताना आणि मारते मग हैं. मी लगेच प्रभू जाऊन म्हणते, प्रभू मी पापी, माझ्याकडून हे पाप झालं. तर प्रभू म्हणतो, कधी, खूप वर्षापूर्वीची ना, ते तर मी कधीच विसरलो. और जब मैं प्रभु को कहती कि प्रभु मैं पापी हूँ, मैंने ये पाप किया, तो परमेश्वर कहता है कि कब हुआ, मैं तो कब का भूल गया हूँ. पण प्रभू लोकांनीच आठवण ठेवलंय ना. लेकिन लोगों ने तो याद रखा है ना. तर म्हणतात, लोकांचं काय, मी तुला स्वर्गात देणार आहे. और परमेश्वर कहता है कि लोगों को छोड़ दे, मैं तुझे स्वर्ग में लूंगा. म्हणून मी तुझे पाप विसरलोय ना, और मैं तेरी पाप को भूल गया हूँ ना, तसंच तू पण हो. वैसे तुझे भी होना है. तू पण कोणाच्यासाठी पाप मनात राखून ठेवू नको, त्यांच्यावर राग मनामध्ये धरून ठेवू नको. और किसी की गलतियों को पकड़ के मत रख और गुस्सा उनके लिए मन में मत रख. माहिती पडलं. तर आपल्यामध्ये हे गोष्ट आहे. आज देव आपल्याला सगळ्यांना आणि प्रतिभाला पण सांगत आहे की आपल्याला ते मनामध्ये राग भरून नाही ठेवायचं. और हमें मन में गुस्सा पकड़ के नहीं रखना है. आपल्याला मनामध्ये राग भरून नाही ठेवायचं आहे. हमें मन में गुस्सा पकड़ के नहीं रखना आणि है. आज ही पहिली गोष्ट आहे, हे पहिलं पाप आहे ज्याच्यामुळे देव आपल्याला सांगत आहे की आपल्या मनात आहे हे पाप आपल्यात आहे आणि एकदम हळू आहे, एकदम सायलेंट आहे, सायलेंट रीतीने ते काम करतंय, हळू रीतीने. और परमेश्वर कहता है कि हमें ये पाप है और धीमी गति से वो काम करता है. आहे ना तुमच्या मनात कोणासाठी तरी राग? माफ करतो, रडतो, तरी मग वापस विसरून जातो. वापस ते कसं काय लक्ष देतो? सांग, बोला मला. हां, म्हणजे आपण आता राग कोणी राग दिला, आपण रडलो, दुःख झालं,
वापस आपण विसरून क्षमा केलं तरी मग वापस आठवण येते. तेच म्हणायचे प्रभू माझ्या मनातून ते धुवून टाक. आपण धुवत नाही ना ते. आपण काय करतो, आपण फक्त म्हणतो प्रभू मी मायाला क्षमा करते आणि मायाने लई मोठी चूक केली माझ्याबरोबर पण मी तिला माफ करते. पण आपण हे नाही म्हणत की मी माझ्या मनातून धुवून टाकते. मन एक अशी गोष्ट आहे जिथं भंडारासारखं संचय होतं. और मन एक ऐसी चीज़ है जहाँ पर भंडार के जैसा सब संचय होता है. जसं स्टोरूम असतो ना, स्टोरूममध्ये कसं सगळी सामग्री भरली जाते और स्टोर रूम में सब सामान भरा जाता है ती खूप कोंबली जाते और बहुत भरा जाता है त्याच्यामध्ये असं असं करून चालावं लागतं. और उसमें से ऐसा चलना पड़ता है. तसंच आहे ना, बायबल आपल्याला सांगतं मन हे एक स्टोरेज आहे. और मन एक स्टोरेज है जसं आपल्या मोबाईलला एक स्टोरेज आहे. और मोबाइल में जैसे स्टोरेज रहता है भरल्यानंतर और वो भरने के बाद ती घेत नाही. पण आपलं मन तसं नाही. हमारा मन वैसा नहीं. आपल्या मनात कितीही भरलं तरी ते घेत जाते. और हमारे मन में हमने कितना भी भर दिया तो भी वो लेता ही पण रहता है. आपल्याला बघा तेव्हा ती स्टोरेज डिलीट मारावी लागते. और जो स्टोरेज रहता है उसमें से डिलीट मारना मग पड़ता तेव्हा है नवीन येते ना. तब नया आता है. मग तसंच आहे ना, आपल्याला काहीतरी आपली मेमरी आहे ना, आपली स्मरणशक्ती आपली जी हे आहे मन आहे ते खाली करावं लागतं. और हमें अपने मन को खाली करना रहता है. आपलं मन कसं खाली करायचं. और हमें अपने मन को कैसे खाली आपल्या करें. मनाला आपण खाली करायचं की प्रभू माझ्या मनामध्ये जे काही भरलंय आता मायासाठी मी मायाला आज उदाहरण करू. मायाने मला जे केलं ते मी सगळे येशूच्या रक्ताने धुवून टाकले आणि माझ्या मनातून काढले. माझं मन ख्रिस्ताचं मन. मग जेव्हा मला मायाचं पुन्हा आठवलं, पुन्हा मी येशूच्या नावात मी तिला माफ केलेलं आहे. मी येशू ख्रिस्ताच्या नावात मी सगळं ते तिने जे काही केलं ते येशूच्या रक्ताने धुवून टाकले. और माया ने जो कुछ मेरे साथ व्यवहार किया मैं सब यीशु के लहू से मेरे मन से धो डालती हूँ. आता मला सांगा माया तशी आहे का, माझ्याबरोबर तशी आहे का. और माया अभी वैसी मेरे साथ है क्या. जे तिने मला 2 वर्षापूर्वी केलं, जो उसने 2 साल पहले किया हां ते आता तिने मला धोका दिला तो आता ती तशी मला आहे का. अभी वो वैसी है आता क्या. ती एक चांगली मुलगी आहे, अभी वो अच्छी लड़की है, चांगलं काम करते, अच्छा काम करती येशूला है, मानते, यीशु को मानती है 2 पोरांना चांगलं वाढवते, और बच्चों को अच्छी रीति से संभालती है, काम करती है, सेवा कर. तुला बोलायला अलाउड नाही, तोंड बंद करून ठेव. तर ती सेवा करते. सेवा करती है. मग मला सांगा मग आता ती काय आहे अभी वो क्या है. हे आठवण ठेवून मला काय बोललं पाहिजे. हे माझ्या मना, आपण आहे ना आपल्या मनाशी बोललं पाहिजे. हे माझ्या मना माया आता एक सेविका आहे, ती सेवा करते. तिने जे केलेलं ते 2 वर्षापूर्वी केलं, आता तर ती मला त्रास देत नाही. मग हे माझ्या मना मला ती गोष्ट आठवण करून देऊ नको. आणि तुम्ही बघा तुम्हाला कधी ती गोष्ट आठवण येणार नाही. और जब हम अपने मन से बात करते तब किसी ने आपके साथ बुरा व्यवहार किया तो आपको याद नहीं रहेगा. पण जेव्हा तुम्ही मनाला बोलाल तसं, जब आप आपके मन से बात करेंगे. सर्वात पहिलं जे पाप आहे ते लिहून ठेवा की मनामध्ये राग धरून ठेवणं. और सबसे पहले पाप है कि हम अपने मन में गुस्सा पकड़ के रखते हैं. हां, आणि दुसरं पाप आहे क्रोध करणं. और दूसरा पाप है कि गुस्सा करना. पण देवाचं वचन म्हणतं पाप करा, क्रोध करा पण पाप करू नका. और प्रभु का वचन कहता है कि क्रोध करो लेकिन पाप मत करो. इफिसियन्सच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, इफिसियों की पत्री में लिखा है, स्पष्टपणे लिहिलेलं आहे. इफिसियन्सचं पुस्तक इफिसियों की पत्री 4:26. इफिशियन्स चॅप्टर 4 इफिसियों की पत्री अध्याय 4 त्याचं 26 उसका 26. क्रोध तो करो पर पाप मत करो, सूर्य अस्त होने तक तुम्हारा क्रोध न रहे. हां, तुम्ही रागवा. माणूस समोरचा चुकला तर तुम्ही त्याला नक्की रागवा, पण रागाच्या भरात पाप करू नका. म्हणजे पाप कसं असतं, आता आपण काय करतो, रागवता त्या माणसाची बेइज्जती करतो, त्याला इन्सल्ट करतो, त्याची अवकात काढतो, त्याला स्टेटस जे देऊन त्याची स्थान त्याला दर्शवतो, त्याचे आई वडील भाऊ त्याचे फॅमिली पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड काढून टाकतो. और जब हम गुस्सा करते तो सामने वालों की बेइज्जती करते, उनकी औकात निकालते, उनके पूरी फैमिली का बैकग्राउंड निकालते हैं. आणि कधी कधी तर आपण त्यांची पापं पण रागाच्या भरात उघड करतो. और उनके पापों को हम गुस्से में खोल देते हैं. माहिती आहे मला तू कशी आहे, समजलं. जास्त नाटक करू नको, कळालं. तू कशी होती, तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं, तुम्ही हे केलं. रागात आपण काय करतो, आपण हे पण नाही बघत की समोर माणसं बसली आहेत आणि सरळ ते रागाच्या भरात आपण त्यांची पापं उघडी करतो. और जब हमें गुस्सा आता है तो हम सामने वाले के पाप को खोल देते हैं. आणि का माहिती आहे ते पाप का उघड होतो. मला सांगा की माणूस रागवला, रागाच्या भरात त्या व्यक्तीला पाप का काढलं जातं, त्या व्यक्तीचं पाप का काढलं जातं. और जब गुस्सा आता है तब उस व्यक्ति का पाप क्यों निकाला जाता है.
पहिला पॉईंट. जे मनात होतं ही गोष्ट खरी आहे. जे मनात त्या व्यक्तीच्या मनात जे भरलेलं असतं तेच तोंडावाटे येते. देवाचं वचन काय म्हणतं? जे आत आहे तेच तोंडातून निघतं. जो अंदर भरा है वही बाहर निकलेगा. एकदम करेक्ट पॉईंट. दुसरं, हा ती व्यक्तीला त्याने भांडू नये, रागाच्या भरात काही बोलू नये म्हणून त्याला डाऊन करण्यासाठी, म्हणजे त्याला निर्बल करण्यासाठी, त्याला कमजोर करण्यासाठी. उसको कमजोर करने के लिए. जर समजा मला एस्तरला कमजोर करायचे जब मुझे एस्टर को कमजोर करना है तर मी तिला काय करणार? तो मैं उसको क्या मी करूँगी? तिची जी वीक पॉईंट आहे, ती जी कमजोरी आहे त्याच्यावर मी तिच्यावर बोट ठेवणार. और उसकी जो निर्बलता है उसके ऊपर मैं उंगली मग रखूंगी. तिला काय होणार? तिला दुःख होणार तब उसको दुख होगा आणि मग ती रडणार. और वो रोएगी. करेक्ट. अच्छा, माझ्या मनामध्ये तिच्यासाठी जे राग आला, रागाच्या भरात मी जे काही बोलली, जो माझ्या मनात होतो ऑलरेडी तिच्यासाठी, और जो कुछ मैंने गुस्से में बात किया वो ऑलरेडी मेरे मन में वो भरा हुआ था उसके लिए, म्हणून मी ते काढली. इसलिए मैंने वो निकाला. तर लक्षात ठेवा, हे जे वजात एस्तर चुकली एस्टर जब गलती करती तर है मला रागवणं गरजेच आहे, और मैं गुस्सा होगी, पण त्याच्यामध्ये तिची पापं काढणं आणि त्याच्यात मी पाप करणं हे चूक आहे. और मैं उसमें उसके पाप निकालो और मैं खुद भी पाप करूँ ये गलत है. दुसऱ्यांची पापं काढणं हे काम कुणाचं आहे? दूसरों के पापों को निकालना ये किसका काम है? कुणाचं आहे? कुणाचं आहे? कुणाचं काम आहे? तीच कामं आपण करतो. और वही काम हम भी करते हैं. हे तिसरं पाप आहे. और ये तीसरा पाप है. रागाच्या भरात आपल्याकडून हे पण लिहिते, हा पॉईंट लिहिला नव्हता, प्रार्थनेत आला तू वचनामध्ये. माफी मागायला हो, म्हणून मी लिहिले. म्हणून लिहिल्या काय होतं, आपण ते खाली बसलो ना किंवा उभं राहिल्यावर ते बोलायला पण जमतं. तर सांगण्याचा उद्देश काय आहे, इथं स्पष्टपणे लिहिलंय, तुम्ही रागवा पण पाप करू नका. आणि राग कुठपर्यंत असला पाहिजे? आपला राग कुठपर्यंत आहे? हमारा गुस्सा कब तक होना चाहिए? है ना? आता मला सांगा, आपला राग कुठपर्यंत असतो? और हम अपना गुस्सा कब तक पकड़ कर रखते हैं? आता ह्या संतुकी आणि ती युवती आणि काय केलं, किती वर्ष ते त्यांचा राग एवढा त्यांनी मनात सूर्य मावळून गेले, दिवस गेले, पण ह्यांचा राग एवढा गेला की तो पौलापर्यंत पोचला. और इनका गुस्सा इतना गया कि वो पौल तक पहुंच गया. युवतिया काय करायची? युवतिया क्या करते थे? संतुकीबद्दल बोलायची, सुंतुकी के विषय में बात अशी करते थे. करायची, अशी करते, सुवार्तेमध्ये मला बोलायला देत नाही, असं तसं. संतुकी म्हणते, अहो तिला बोलता येत नाही, ती कशी पण बोलते, तिला सुवार्ता येत नाही, ती तशी. माहिती पडलं तुम्हाला? कळालं? अशाच ह्या गोष्टी आहेत. कारण काय होतं, जेव्हा सूर्य अस्त व्हायच्या आतमध्ये आपण जेव्हा क्षमा करत नाही, म्हणजे राग, आपला जो राग आहे तो वितळून टाकत नाही ना, तेव्हा ह्या गोष्टी होतात. और जब सूर्यास्त होने से पहले हम अपने गुस्से को छोड़ते नहीं तो ये सब बातें होती हैं. तर प्रियानो, आज आपण इथे पाहिलेलं आहे की क्रोध आणि राग मनात ठेवणं आणि दुसऱ्यांची पापं काढणं, 3 झालं. गुस्सा करना, गुस्सा मन में रखना और दूसरे के पापों को खोलना. हां, हे आपण आज 3 झालं. किती झाले? आता चौथं पाहू. चौथा देखेंगे हम. चौथं पाहू आपण, आळस पाहू. आलस देखेंगे. आता नीतिसूत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आळशी काय असतो. वाचूया 26 अध्याय नीतिसूत्रे, प्रोव्हर्ब्स नीति वचन अध्याय 26 आणि त्याचं 16 और उसका 16. आळसी अपने को ठीक उत्तर देने वाले 7 मनुष्य से भी अधिक बुद्धिमान समझता है. 13 पासून. आलसी कहता है, मार्ग में सिंह है, चौक में सिंह है. जैसे किवाड़ अपने चूल पर घूमता है, वैसे ही आलसी अपनी खाट पर करवटे लेता है. आलसी अपना हाथ थाली में तो डालता है, परंतु आलस के कारण कौर मुंह तक नहीं उठाता. आलसी अपने को ठीक उत्तर देने वाले 7 मनुष्य से भी अधिक बुद्धिमान समझता है.
आलसी क्या है, यहाँ लिखा है हम जो 13 से पढ़ा 26 का 13 से पढ़ा, क्या पढ़ा? आलसी क्या करता है? काम करने के लिए आलसीपन करता है, वो वही का वही घूमकर वापस बिछाने पे जाता है और उसको क्या लगता है मैंने ठीक उत्तर दिया है। कितने इंसानों से? 7 इंसानों से भी ज़्यादा। और आलसी क्या करता है, फिर घूमकर वो अपने ही खाट पर जाता है और उसको लगता है कि मैंने 7 लोगों से भी अच्छा उत्तर दिया। आळशीचं काम आहे काम न करणं, और आलसी का काम है काम नहीं करना त्याच्यात प्रत्येक गोष्टी। हर बातों में। आता आपण विचार जर केला घरातल्या, तर तुम्हाला सांगा तुम्ही घरातली कामं करता, आप घर के काम करते हैं, बाहेरची कामं करता, बाहर के काम करते हैं, आदमी कामं करता, आदमी काम करते हैं, तर तुम्ही आळशी नाही। तर कधी कधी आळस येतोच, कभी कभी आलस आता है, सकाळी न उठणं। सुबह जल्दी नहीं तुमच्यातले किती जण सकाळी लवकर उठत नाही? कितने लोग सुबह जल्दी नहीं उठत उठते, नाही, ते आळशी आहेत। और वो आलसी है। नाही सकाळी उठते। हा, तर तू शांत राहा। हा, तर मला सांगा आपल्याला सकाळी उठायला बायबल किती वाजता सांगितलेलं आहे? बाइबल हमें क्या कहती है कब उठना है सुबह? सांगा। आणि रात्री झोपायला जर 12 वाजता झोपलं तर 4 वाजता उठू शकाल का? तुम्हाला किती वाजता, जर तुम्ही सकाळी 4 वाजता उठता सुबह आप 4 बजे उठते हैं तर तुम्हाला किती वाजता झोपायला गेलं पाहिजे? और कब आपको सोना चाहिए? 9-10 तुम्हाला बिछाण्यावर गेलं पाहिजे। 9 या 10 बजे तक आपको सोना म्हणजे चाहिए, 7 तासाची झोप पूर्ण होईल। तब 7 घंटे की नींद आपकी पूरी होगी। तर तुमची 7 तासाची झोप पूर्ण नाही झाली और 7 घंटे आपकी नींद पूरी नहीं आणि हुई, 7 तास तुम्ही असं नाही की सकाळी 2 तास, दुपारी 2 तास, संध्याकाळी 2 तास, तशी 7 तासाची झोप नाही पाहिजे। और सुबह 2 घंटा, दोपहर को 2 घंटा, शाम को 2 घंटा, ऐसा नहीं। काही लोक काय करतात, रात्रभर जागतात मोबाईलवर, रात भर मोबाइल पर सकाळी झोपतात और सुबह सोते हैं आणि नंतर पुन्हा दुपारी झोपतात और फिर दोपहर को सोते हैं आणि पुन्हा मग संध्याकाळी झोपतात। और फिर शाम को सोते हैं असे करून ते लोक 7 घंटा काढतात। और ऐसे 7 घंटे सोते हैं हे चूक आहे और ये गलत है। है ना। तर देवाच्या वचनानुसार माणसाने रात्री लवकर झोपणं आणि सकाळी उठणं। मी तुम्हाला सांगते मिनिमम 6 वाजता तुम्ही उठला पाहिजे। और सुबह 6 बजे आप कम से कम उठना चाहिए। 6 वाजल्यापासून तुमची जर सगळी कामं आवरली, तुम्ही सगळं काही करू शकलात तर लवकर तुमचा सकाळचा नाश्ताही होईल आणि लवकर नाश्ता होऊन तुम्ही सगळी कामं आवरू शकता। और सुबह 6 बजे आप उठे तो सुबह नाश्ता भी कर सकते हैं और सब घर का काम भी कर तर सकते हैं। प्रियांनो, आळस हा असा आहे की सकाळी उठायला आळसपणा करणं, और सुबह उठने के लिए आलस करना जेवायला आळस करायला म्हणजे जेवण बनवायला, और खाना बनाने के लिए आलस कामं आना, करायला, घर के काम करने के लिए, प्रार्थना करायला। प्रार्थना करने के लिए। खूप जण प्रार्थना करायला आळशी, और बहुत सारे जन प्रार्थना के लिए आलसी हैं खूप जण स्तुती आराधना करायला आळशी। और बहुत सारे लोग स्तुति आराधना करने के लिए आलस करते हैं। कंटाळताना गायला आवडत नाही, उनको गाना गाना पसंद नहीं बस है 1-2 गाणी गायची, और 1 या 2 ही गाने ज्यादा नहीं गायचे और ज़्यादा गाना नहीं किती गाने। गाते बाई तू, किती गाते। स्तुती आराधना बंद करणं 1 तास झाला। और वो कहते हैं कितना गाना लेते ते हैं, काय करतात, घरातली लोक म्हणतील तू 2 गाणी गे। और घर के लोग कहते हैं सिर्फ 2 ही गाना लेने का। झालं देवाची स्तुती आराधना। और प्रभु की स्तुति आराधना ऐसी किती होगी लांब प्रार्थना करते, 1 तास घेतला की स्तुती। और इतना लंबी चौड़ी प्रार्थना तर करते हैं त्याच्यामध्ये ते कंटाळतात। और उनको आलस आता है उन बातों में। आपल्यामध्ये खरंच आळस आहे। और हमें सचमुच आलस है। जर 3 तासापेक्षा जर रविवारच्या वेळेला जर 3 तासापेक्षा जरा वचन थोडंसं पुढं झालं और 3 1:15 1:30 वाजायला लागले की खूप जण कंटाळतात, कधी वचन संपतंय। ते असे लवकर आणि आक्षेप पळतात। ऐसे दौड़ते हैं। आता कसं जेवणाच्या सेक्शन जे आहे त्यांना हे लावणं गरजेचं आहे, ठीक आहे, शॉवर कॅप, म्हणजे ते केस त्याच्या जेवणात पडू नये म्हणून। और बाल उनके खाने में गिरे नहीं इसलिए वो कैप लगाना जरूरी है। तर म्हणून ते आपले कपडे बिपडे आणि हे पण लावतात, ते घालतात ते हां ते पण घालतात। और वो एप्रॉन पहनते हैं आता त्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो और उसमें थोड़ा समय जाता काही है। लोक काय म्हणतात, बघितलं नटाकटा करतात हे लोक। और ये क्या कर रहे हैं, तर पहिले लोकांना पहिले जाऊन लाईन लावलेली असते, पळत पळत जाऊन लाईन लावलेली असते। और वो भागदौड़ करके लाइन लगाते हैं। तर मध्ये लोक द्यायचं ना, पटापट जेवण वाढायचं ना, आळशा कुठच्या लोक
और जल्दी जल्दी इन लोगों ने खाना परोसना चाहिए ना, ये लोग आलसी है। म्हणजे त्यांना थोडा पण वेळ जरा जास्त झाला ना की ते लोक चिडचिडतात, रागवतात. और थोड़ा सा समय ज़्यादा हुआ तो वो लोग गुस्सा करते हैं, हे पण आळशीचेच लक्षण. और ये आलस का ही लक्षण है। आळशी व्यक्ती कामाला जात नाही, त्याला कमवायला आवडत नाही, और जो आलसी व्यक्ति है वो काम पे नहीं जाता, हे लक्षण आहे. आळशी व्यक्ती दुसऱ्यांच्या भरोशावर राहतो. और जो आलसी रहता है वो दूसरों के भरोसे पर, दुसऱ्यांनी तिला तोंडामध्ये भरवावं. और दूसरे लोग उनको मुंह में खिलाएं। ते असे झोपलेले असतात, वो सोए रहते हैं छातीवर हात देऊन. और छाती पर हाथ रखकर हो, खात नाही. आळशी लोक खातात. तू काम करत नाही, तू आळशी आहे. आपण त्याचं नाही, तू काम करते का घरातलं? हा, मग तू आळशी आहे. त्या स्प्रिटला काढ, त्याच्याबद्दल माफी माग. तर म्हणून काम करून घ्यायचं हिच्याकडून. काम करून घेतच नाही तुझ्याकडनं. काम करून घ्या, काम करून घ्या. मोठी शांती राहते. तोंड बंद ठेव. हा? तर सांगण्याचा उद्देश प्रियनो, आळस हे पण एक आपल्यामध्ये आहे. और आलस भी हमारे अंदर है। आपण सेवेला सुद्धा बऱ्याच वेळेला आळस करतो. और सेवा करने के लिए हम बहुत बार आलस करते हैं। बरेच जण सेवा करण्यासाठी कंटाळा करतात. बापरे, आता हे लोक येणार, आता लई चहा बनवायचा यांच्यासाठी, और ये लोग अब आएंगे, अब इनके लिए चाय बनाना पड़ेगा, आता एक कप घासावी लागते. और ये कप को धोना पड़ेगा। कधी कधी खूप वेळेला खूप जण आळसपणा करतात. और बहुत बार बहुत लोग आलस करते हैं। आता आळस आपण एक आपल्यामध्ये आहे, जे ज्याच्यात देवाचं वचन म्हणतं आळस पण एक पाप आहे. और प्रभु का वचन कहता है आलस भी एक पाप है। हे 4थं झालं. 5वं, चुकीच्या वृत्तीचं समर्थन देणं. जो गलत बातें हैं उनका समर्थन देना। बऱ्याच वेळेला आपण काही लोकांना पसंत करतो आणि त्या पसंत करणाऱ्या लोकांचं चुकीचं वृत्ती असते, त्यांची चुकीची काम केलेलं असतं, त्याला समर्थन देतो. नाही नाही, हेच बरोबर, हेच बरोबर, हेच बरोबर. और बहुत लोग गलत काम करते हैं और हम जो रहते हैं उनकी गलतियों में उनका साथ देते हैं कि यही सच है। मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. माझ्या समोर हे झालं. और ये मेरे सामने हुआ है। तर एक व्यक्तीने खूप उंच हाय पिच मध्ये गाणं गायलं. और एक व्यक्ति ने जोर से गाना गाया। पिच असते आता या जसं आवाजाला एक पिच असतो. म्हणजे पिच म्हणजे जसं सी आहे, डी आहे, ई आहे, एफ आहे, जी आहे, ए आहे, बी आहे. तर माझं जसं स्तुती मैं करूं, अशी गाणं. स्तुती मैं करूं, आराधना हा डी झाला. आता ई, तेरी स्तुती मैं करूं, आराधना करूं. आता जी, तेरी स्तुती मैं करूं, आराधना करूं दिल से. आता तुझ्या पुढचं मी कसं गाणार? पिच चेंज झाला, आवाज चेंज झाला काय. तर मग ती खूप हाय पिच मध्ये ती व्यक्ती गात होती और वो व्यक्ति हाई पिच में गाना गा रही आणि है। त्याच्यामुळे काय झालं, और इससे क्या हुआ, तर एक व्यक्तीने ती म्हणाले, हो बाई, एवढं हाय पिच मध्ये गाणार, आम्ही तुला कसं मदत करणार गायला. और हाई पिच में गाना गाएगी तो हम कैसे तुझे मदद करेंगे गाने के लिए। आपण एकमेकांना का सपोर्ट करतो. आता समजा मीच जर गाणं असं हाय पिच मध्ये घेतलं, और मैंने ऐसे हाई पिच में कसे गाना गायल मला सांगा. और आप लोग कैसे गाएंगे। माझा मीच पीच सुरू होईल. तर पुढची पण आपल्याला काही गोष्टी बघाव्या लागतात. तर म्हणून काही लोकांनी सांगितलं तर तू हाय पिच मध्ये गाते, जरा लो पिच मध्ये गा. और तो हाई पिच में गाना गाती थोड़ा लो पिच में गा। पण त्या व्यक्तीची जी मैत्रीण होती, और उसकी जो सहेली थी, नाही नाही, तू बरोबर आहे, तू बरोबर आहे, तू बरोबर आहे, तू अशीच गा, अशीच गा, और वो कहती कि तू बराबर गा रही है, ऐसे ही गाना गा, अशीच गा, एकदम करेक्ट आहे, गा गा गा. और ऐसे गाना हे गा। जळतात तुझ्यावर, और ये सब लोग तुझसे जला करते हैं, आवाजाला जळतात. और तेरा जो आवाज है उसके लिए जलते हैं। ती चुकीचं समर्थन. मी शेवटी मग त्या व्यक्तीला एकदाच म्हणालं, ठीक आहे, त्या व्यक्तीला मी गायला देते त्याच स्पीचमध्ये, तू तिला समर्थन दिलं ना, माझं तू पण त्याच्याबरोबर. और मैं उसको वही गाना उसी स्पीच में गाना गाने के लिए देती और तूने समर्थन दिया ना, अभी तू भी उसके साथ वैसे ही गाना गा। तुला नाही, माझ्याने नाही जमणार. म्हणजे असंच असतं. म्हणून जेव्हा आपण चुका माणूस समोरचा व्यक्ती चुकतो, आपण त्या व्यक्तीला ती चुकली आहे म्हणून त्याची चूक नाही काढत, तिला व्यक्तीला सांगतोय की बाबा थोडंसं अशा रीतीने गा. और हम उसकी गलतियों को बताते हैं कि थोड़ा इस रीति से गा, सगळे गाऊ शकतो. कि सब लोग गाना गा सकते हैं। म्हणून कधी चुकीचं समर्थन नाही करत. बऱ्याच वेळेला काय करतात, चुकीचं समर्थन करतात. और जो गलतियां करते हैं उनको समर्थन देते हैं। काही लोक फाटके तुटके कपडे घालतात और कुछ फटे हुए कपड़ों को पहनते हैं। आणि मग त्याच्यात जर कोणी सांगितलं
सांगितलं की अरे हे काय हे फाटके तुटके, तो दुसरं नाही ना आपकी फॅशन आहे ना, बरोबर आहे, तुम्ही म्हातारी झालं तर बस बंद और करा. जब कोई कहता है कि ये फटे हुए कपड़े क्यों पहने तो दूसरे लोग समर्थन देते कि नहीं नहीं ये फैशन है. म्हणजे बऱ्याच वेळेला काही लोक चुकीचं म्हणजे जो चुकीचा वागतोय और जो गलत काम कर रहा है त्याला खूप जण सपोर्ट करतात. और उसको दूसरे लोग सपोर्ट करते हैं. असं तुम्ही केलंय का, और ऐसी बातें आपने की है क्या? कोणीतरी चुकलाय, आपलं मुलं चुकली आहे और हमारे बच्चों ने गलतियाँ की आणि है आपण त्यांना सपोर्ट केला, और हम उनको सपोर्ट करते हैं आपण त्यांना मदत करतो, और हम उनको मदद करते हैं. आपण त्यांना चुकातून बाहेर काढायचे. हमें उन गलतियों से उन्हें बाहर निकलना बऱ्याच है. वेळेला आपण त्यांना काय करतो, काय नाही रे होतं असं, काय नाही तू चुकला नाही. और हम उनको कहते हैं कि ऐसा होता है तूने गलती नहीं किया. सासूसाठी जर सुनेने जेवण नाही बनवलं और सास के लिए अगर बहू खाना नहीं बनाती तर मग आई बोलते काय नाही होत, तिला हात आहे ना, तिच्या हात तुटलेत का, तिने बनवून खावं. और उसको हाथ है ना, उसके हाथ टूटने गए ना, वो खुद बनाकर खाए. तिची सासू कंप्लेंट देते तिच्या आईला, और उसकी सास उसके माँ को कंप्लेंट दे रही है. पण तिची आई काय म्हणते, तिला का हात नाही का, तिला हात आहे ना, तिच्या हाताने करत. और उसकी माँ कहती है कि उसके हाथ से वो तिची करती मुलगी है. कधी सुधारली नाही, और उसकी लड़की कभी बदली नहीं. का नाही बदलली, और क्यों नहीं बदली? क्यों सुधर नाही गई, का नाही सुधारली, कारण त्याचं कारण आहे चुकीच्या गोष्टीला समर्थन देणं. और जो गलतियाँ करते हैं उनको समर्थन देना. तर आपल्याला काही लोक आवडतात, और कुछ लोग हम पसंद करते ते हैं. लोक काही केलं ना, चुकीचं काम केलं तरी आपण त्यांना म्हणतो नाही नाही करेक्ट आहे, तू बरोबर आहे बरोबर आहे. और उन्होंने कितनी भी गलतियाँ की तो भी हम कहते हैं कि तू बराबर है. हे पण एक पाप आहे और ये भी एक पाप है. की आपण काय करतो, चुकीचं समर्थन करतो. और जो गलतियाँ करते हैं उनका हम समर्थन देते हैं. आणि ते किती झालं, कितवं झालं, 6वं, आपण काही लोकांना इतरांपेक्षा जास्त पसंत करतो. और कुछ लोगों को हम दूसरे लोगों से ज़्यादा पसंद करते हैं. काही लोकांना आपण जास्त पसंत करतो. और कुछ लोगों को हम ज़्यादा पसंद करते मला हैं. सांगा, येशू सगळ्यांना पसंत करतो का काही लोकांना पसंत करतो? और प्रभु यीशु ने कुछ लोगों को पसंद किया है, सबको पसंद किया. येशूने सगळ्यांना प्रेम केलं का फक्त काही लोकांनाच केलं? और प्रभु ने सबसे प्रेम किया कि कुछ ही लोगों से प्रेम किया. सगळ्यांना ना. मग देवाची इच्छा तशीच आहे की आपण पण काय करावं, सगळ्यांना प्रेम करावं, सगळ्यांना पसंत करावं. और प्रभु की इच्छा है कि हम सबको प्रेम करें, सबको पण पसंद करें. आपण काय करतो माहिती, एकाच घरामध्ये एकाला पसंत करतो, एकाला नाही. मी आता जसं मी आराधनाला पसंत करेल, डेव्हिडला नाही. काही जण डेव्हिडला पसंत करतात, आराधनाला नाही. और एक ही घर में एक को पसंद करेंगे और एक को नापसंद करेंगे. मी दोघांना पसंत करेल. और मैं दोनों को पसंद करते हैं. मैं भी दोनों को पसंद करूंगी. काही जण डेव्हिडला काही जण पीटरला पसंत करतात, काही जण जोसेफला करतात. और कुछ लोग पीटर को पसंद करते हैं, कुछ लोग जोसेफ को काही पसंद जण करते मॅरीला पसंत करतात, काही जण मॅथ्यूला पसंत हैं. करतात. कुछ लोग मैरी को पसंद करते हैं, कुछ लोग मैथ्यू को पसंद मॅरीला करते हैं. बोलतील आज मेरा मॅथ्यू बेटा. काही जण हनोकला पसंत करतात, काही जण डॅनियलला नाही. और कुछ लोग हनोक को पसंद करते हैं, डैनियल को नहीं. तर काही लोक हे चूक आहे. और ये गलत है. आपल्याला सगळ्यांना पसंत करायचं. और हमें सबको पसंद आणि करना. आपल्यामध्ये असं आहे, आपण काही लोकांना इतरांपेक्षा जास्त पसंती करतो. और कुछ लोगों को हम दूसरे लोगों से ज़्यादा उनको पसंद करते हैं. हे पण एक लपलेलं छोटंसं पाप आहे. और ये छुपा हुआ एक पाप है. आणि ह्याच पापामुळे काय होतं, आपण भेदभाव करतो. आणि ज्याला आपण पसंत करतो त्याच्याबरोबर कनवाळू वाटतो, आणि ज्याला आपण पसंत करत नाही त्याच्याबरोबर कठोर रीतीने आणि बरं चल जा. और इस बात के लिए हम पक्षपात करते हैं. चॉकलेट नाही आणली, काय नाही बाबा, नाही आणली ना, बरं तू खाणं आणली रे, येता येता खाली का हात आला, माहिती आहे ना मला चॉकलेट आवडते. नो, तू नाही आणली, काय तू द्या मग. माफ करतो, पण अनुग्रहाने आणली पाहिजे. तर ह्या काय होतं माहिती, आपण जेव्हा कुणाला पसंत करतो, तुम्ही तिथे ध्यान देऊ नका की फक्त प्रत्युत्तर देते, तुम्ही तिथे लक्ष देऊ नका. सांगण्याचा उद्देश हाच आहे की जेव्हा आपण इतरांपेक्षा काहींना पसंत करतो और कुछ लोगों को हम पसंद करते हैं दूसरों से त्यावेळेला ज़्यादा, आपण भेदभाव करतो, और तभी हम पक्षपात करते हैं. आपण पक्षपात करतो. तभी हम पक्षपात करते हैं. हे एक पाप आहे, और ये एक पाप है. माहिती पडलं. सेवेला 3 जणी आहेत, सेवा करने के लिए 3 लोग हैं. एकाशीच बोलणार, एक से ही बात करेंगे दोघींना मागे टाकून देणार. और दोनों से बात नहीं आली करेंगे. आली पुन्हा माझी प्रेस लागली नाही ना घरात कधी आली. माझे 2 जणी येतात. हो प्रेस व्हेरी गुड. मागे दोघी आहेत, ते गेले.
मग त्या दोघींना काय वाटेल? और उन दोनों को कैसा लगेगा? अरे आम्हाला प्रिन्सिपल नाही, आम्हाला राहायला नाही केलं, हं? आम्हाला नाही केलं, नाही कळलं? फिलिंग येतात ना. आता समजा मी उदाहरण वांग्याची भाजी आणली आणि तुम्ही सगळे बसलाय, मैंने बैंगन की सब्जी लाई, आपण सब लोग सगळे बैठे बसले जेवायला. और हम सब खाना खाने को बैठे हैं माझ्या हाताची वांग बटाट्याची भाजी चांगली बनते और मेरी बैंगन की सब्जी अच्छी बनती है आणि मी म्हणतो हे पुरं नाही टाकेल ना, अहो, अशी छान आहे ना, हाँ अच्छी, छान आहे ना. आणि तुम्हाला मी नाही दिलं, और आप लोगों को नहीं दिया. घे ना. आणि मीनाच्या बाजूला ही बसली, घे मीना, घे मीना. का? हिला पण नाही दिलं. हे घे ना माया. अगो, तू किती सेवा करते, घे. हा, घ्या. हो, तुम्ही पण घ्या भाजी, तुम्ही पण घ्या. आणि दोघांना दिलीच नाही. तुम्हाला पण टाकलं. आणि तुझ्या भाव. तुम्हाला कसं वाटतं तो आप लोगों को कैसा लगता है? की दीदी आम्हाला पसंत करत नाही? और दीदी हमें पसंद नहीं करती फरक पडला. म्हणजे तिला पूनम आवडली म्हणून पूनमला भाजी दिली और इसको पूनम पसंद आई इसलिए उसको सब्जी दी. आणि पृथ्वीला आवडली नाही म्हणून पृथ्वीला भाजी नाही दिली. प्रिस्किला पसंद नहीं इसलिए उसको सब्जी नहीं दिया. हा, महादेव भाऊंना दिली, महादेव भाई को दिया वामन भाऊ आवडले नाही, और वामन भाई पसंद त्यांना नहीं नाही है, दिली. उनको नहीं दिया. ह्याने काय होतं माहिती, ह्याने तुमच्या मनात काय होतं की मला पसंत करत नाही, और इससे आपको मालूम होता है कि सामने वाला आपको पसंद नहीं करता. म्हणून आपण एवढी शिका असे ना, पण आता एवढी लोक आहेत, चला एवढी का असे ना, तू एवढी बाई घे, एका घासापुरती खातर बरं. और सबको थोड़ा थोड़ा देना ही चाहिए. ह्याने काय होतं माहिती, ह्याच्यामध्ये आपण दाखवतो की बघा माझ्यासाठी जशी पूनम व्हॅल्युएबल आहे तसंच तुम्ही आहात, महादेव भाऊ जसं व्हॅल्युएबल आहेत तसं वामन भाऊ पण व्हॅल्युएबल आहेत, हे कळून येतं. और इससे हम दिखाते हैं कि हर एक व्यक्ति हमारे लिए उतना ही कीमती है. कळालं तुम्हाला अर्थ? नाही कळालं? मग आपण काही लोकांना इतरांपेक्षा पसंत करणं हे एक पाप आहे. और कुछ लोगों को दूसरों से ज़्यादा पसंद करना ये एक पाप है. आपण काय करतो, घेतलं पूनमच्या जाऊन बाजूला बसलो, और उसकी साइड में जाकर बैठना हा तिच्या बाजूला कोण बसले, त्याच्या मीना बाजूला तुम्हाला तिथं बसेल. और उसको दूसरे के साइड करके हम उधर जाकर बैठे. मला नेहा नाही आवडत, मी तिच्या बाजूला नाही बसणार, मुझे नेहा पसंद नहीं, उसके साइड में मैं नहीं कुठं बैठूंगी तरी दुसरीकडे जागा बघणार, और दूसरी जगह पर मैं जगह ढूंढूंगी. चला तिथं जाऊन बसणार. मला प्रतिभा आवडत नाही, मी बोलते तिच्या बाजूला नाही बसायचं, मुझे प्रतिभा ताई पसंद नहीं तो उसके साइड में नहीं बैठना. म्हणून मी जाऊन एस्थरच्या बाजूला और बसायचं. इसलिए मैं एस्टर के साइड में बैठूंगी. हे चूक आहे, और ये गलत है. हे चूक आहे. तुम्हाला कळाला अर्थ? आपको समझ में आया? हा, हे असं नाही का आपल्या आपण एका मंडळीतले एका घराचे लोक, और हम एक ही घर के लोग, एक ही कलीसिया के लोग हैं. आपण असा एकमेका आजादुजा भाव नाही केला पाहिजे. और एक दूसरे के साथ ऐसा अलग अलग व्यवहार नहीं करना चाहिए. हे आज आपल्याला हे सांगताना आपल्यामध्ये हे आहे. और ये पाप हम में है. जरी आपण ह्या गोष्टी नसेल करत पण दुसऱ्या गोष्टीत करतो. अगर हम ये बातें नहीं करते तो दूसरी बातें करते हैं. रिक्षामध्ये पुढे तू माझ्या बरोबर बस, तू बस, तुम्ही जाऊ दुसऱ्या रिक्षा. और तू मेरे साथ बैठा, आप लोग जाओ दूसरे ऑटो से. काही न जर देत, आता मी नेहाला मध्ये घेऊन गेलेली, नेहाला माझ्या रिक्षात गेले तर किती आम्हाला पण आता तसं नाही, सगळे जाड्या बसले तर मग कसं होणार? सब मोठे मोठे लोग बैठेंगे तो कैसे होगा? बुद्धी लावली तर ही कशी कडकी आहे, प्रिस्क्विला कडकी आहे, ती एक कडकी आहे. आता नाही, तू जाडी आहे. तर मीडियम आहे, मीडियम. तर सांगायचा उद्देश, आता सगळ्या तिघी जाड्या बसल्या और सब लोग बसतील. सब लोग मोटे मोटे लोग एक ही ऑटो में बैठे तो कैसे बैठेंगे? आम्ही काय बोलली, नेहा तू आमच्याच बरोबर आहे. और मैंने कहा नेहा तू हमारे साथ ही बैठ. म्हणून मी तिला सतत घेऊन फिरत होती. का? कारण ती कशी सडपातळ आहे. और वो कड़की है इसलिए, त्या हेतूने मी तिला माझ्या बरोबर आहे. और इसलिए मैंने उसको मेरे साथ रखा. पण सांगण्याचा उद्देश की प्रियांनो, आज आपल्याला देवाचं वचन मी सांगत आहे. और प्रभु का वचन आज हमें कहते हैं. मी तर पुढे बस, पुढे येऊन त्याला देणे सजायचं नसतं ना. तर सांगण्याचा उद्देश आपल्याला हे सांगत आहे की आपण काय करतो, इतरांपेक्षा दुसऱ्यांना पसंत करणं हे पण एक पाप आहे. और दूसरे लोगों से ज़्यादा किसी को पसंद करना वो भी पाप है. आता किती झाले? 6. 7वं, स्वतःच्या इच्छांना प्राधान्य देणं.
और हमें जो पसंद है उसको हम पहला स्थान देना, आपल्याला जे आवडते ते आपण करणं, और जो हमें पसंद है वो करना, दुसऱ्यांची काळजी न करणं, और किसी के केयर नहीं करना, येशूबद्दल विचार न करणं, प्रभु के बारे में नहीं सोचना इतरांच्या बाबतीत काळजी न करणं, और दूसरों के बारे में नहीं सोचना, हा हे पण एक पाप आहे. और ये भी एक पाप है. ना देवाचं वचन सांगतं. आता बऱ्याच वेळेला आपली इच्छा प्राधान्य काय करतो आपण, स्वतःची इच्छाला कसं म्हणजे आता मला काही आवडलं म्हणून मी केलं, दुसऱ्यांना काय आवडतंय, दुसऱ्यांची काय इच्छा आहे त्याची देखभाल न करणं म्हणजे तिथं अनदेखा करणं हे चूक आहे. और मुझे जो पसंद है वो करना और दूसरे को क्या पसंद है उधर अनदेखा करना ये गलती है. त्याच्या पुढचा नेक्स्ट पॉईंट, इतरांच्या यशाने चिडणं. और दूसरे जब सफल होते तो हमें गुस्सा आना. बऱ्याच वेळेला खूप जण काही जण सक्सेस होतात आणि त्या यशाने राग येतो बऱ्याच जणांना. जब वो सफल होते तो बहुत लोगों को गुस्सा आता है. कुणाचं घर नवीन झालं और किसी का घर नया बना त्याच्यावर राग येतो, तो उन्हें गुस्सा आता है, चिड येते, ना खूप वाईट वाटतं. और बहुत बुरा लगता है. आता ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. और ये सब गलत है. आता ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. ये सब गलत है. मैं नहीं दूंगी, 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 मैं नहीं. यशाने चिडणे म्हणजे लोक सक्सेस होतात, लोकांची सफलता होते, त्यांच्या कामात यश होतं, त्याच्याने राग येणं, जळणं, त्याला चिड येणं, राग येणं हे पण एक गुप्त पाप आहे. और कोई सफल होता है तो हमें गुस्सा आना या जलन होना ये पाप है. है ना. कधी कधी आता हे किती झालं, 9वा पॉईंट, सहज दुखवणं. और छोट्या गोष्टींना पटकन दुःख मानणं आणि त्या दुःखामध्ये वेगळी प्रतिक्रिया देणं. और छोटी छोटी बात के लिए हमें दुख होना और उसमें अलग अलग प्रतिक्रिया देना. कधी कधी काही नसेल झालं तरी लगेच दुःख वाटतं. और कुछ भी नहीं हुआ रहता तो भी हमें दुख होता मला है. संगती नाही घेतलं म्हणून दुःख वाटतं. और मुझे साथ में नहीं लिया इसलिए दुख होता त्याच्या है. त्या दुःखातून रॉंग प्रतिक्रिया देणं की मला प्रेम करत नाही, माझ्याबरोबर असा व्यवहार करतात. और वो मुझसे प्रेम नहीं रखते और मेरे ही साथ ऐसा व्यवहार करते तर हैं. ह्या गोष्टीसाठी हे जिथं दाखवत आहे की हे पण एक पाप आहे, सहज दुखवणं. और किसी को दुख देना ये भी पाप है. सहज दुखवणं म्हणजे सहज दुखणं म्हणजे काही नाही झालं तरी पण लगेच म्हणजे काय केलंच नाही. सहज आता तुला म्हटलं जर तिकडनं एक ग्लास ज्यूस प्याज आणि तुला चहा नाही दिला, तो लगेच राहणार. आता एवढ्या गरमीमध्ये कोण चहा पिणार, इतनी गर्मी में कौन चाय पिएगा. हे लगेच टाकतं का, ऐसा क्यों. म्हणजे ह्या छोट्या शुल्लक गोष्टी होणं. और छोटी छोटी बात के लिए मला बाहेरच का जेवण दिलं, मुझे बाहर ही खाना क्यों दिया. ह्या गोष्टींना अशा छोट्या गोष्टी होणं, सहज दुःख करणं. और छोटी छोटी बात के लिए तुरंत दुख मनाना. हे एक आहे. चुका काढणं, किसी की गलतियाँ निकालना. हमेशा चुका काढतात. हमेशा गलतियाँ निकालना. हमेशा चुका काढतात. हमेशा गलतियाँ निकालना. तर देवाच्या वचनानुसार आपण चुका काढतो. म्हणजे बऱ्याच वेळेला कुणी काही नसेल करेल तरी पण चुका काढतात. और कोई कुछ नहीं करता है तो भी हम गलतियाँ निकालते हैं. चुका काढणं हे पण एक पाप आहे. और दूसरों की गलतियाँ निकालना ये भी पाप है. देवाचं काम नाही हे चुका काढणं, और ये परमेश्वर का काम नहीं है कि किसी की गलतियाँ निकाले. शैतानाचं काम. ये शैतान का काम आणि है. आपण पण कधी बघा दुसऱ्यांच्या नुसत्या चुका काढतो. और हम भी कभी कभी किसी की गलतियाँ निकालते रहते हैं. लोकांबद्दल बोलत राहतो, याने हे केलं, हे नव्हतं करायला पाहिजे होतं, हा पिवळा ड्रेस नव्हता घालायला पाहिजे होता, लाल घातला असतं तर त्याला मुलं मॅच झालं असतं. और हम भी गलतियाँ निकालते हैं. म्हणजे अशा ह्या छोट्या शुल्लक गोष्टी होणं चुका काढतात. और छोटी छोटी बात के लिए हम गलतियाँ निकालते हैं. समज आता कुणाच्या घरात जेवायला गेलो, और किसी के घर में खाना खाने के लिए जब जाता डाळी है पिवळीच का केली, लाल केली असती तर जरा अजून चविष्ट झाली. और दाल पीली ही क्यों बनाई, थोड़ा लाल रहता तो अच्छा रहता. म्हणजे तुम्हाला कळालं, तो एक स्वभाव झालाय माणसांचा चुका काढणं. और इंसान की वो आदत हो गई कि गलतियाँ आणि निकालना. आपल्यातही तसंच कधी हा स्वभाव येतो आणि आपण पण काय करायला लागतो, चुका काढायला. और हमें वो आदत आ जाती है और हम भी क्या करते हैं, गलतियाँ निकालते हैं. नेक्स्ट पाप, अगला बात, ज्या कामासाठी आपल्याला देव साहेब पगार देतो ते काम बरोबर न करणं, कमी करणं. और जब हमें किसी बात के लिए मजदूरी मिलती है तो वो काम अच्छे से नहीं करना, कम करना. हे पण एक पाप आहे. और ये भी एक पाप है. लोकांना काय वाटतं, पगार जास्त द्यावा लोगों को लगता है कि पगार ज़्यादा मिले पण काम कमी मी करणं. और मैं काम कम करूँ. सकाळी लोक मजदूर येतात, जब मजदूर सुबह आते हैं ते कामाला येतात, वो काम के लिए आते हैं. पण काम करत नाही. ते लोक काय करतात, थोडा वेळ बसून राहतात, थोडं मध्ये बसून राहणार आणि मग 5 वाजले की बरोबर निघणार.
और थोड़ा थोड़ा बैठे रहेंगे, फिर 5 बज गए तो तुरंत निकलेंगे काम वाढवणार और काम बढ़ाएंगे। मग दुसऱ्या दिवशी फिर दूसरे दिन मग 1 दिवसाचं काम 5 दिवस और जहाँ 1 दिन का काम है वहाँ 5 दिन तर लगाएंगे। हे पण एक पाप आहे और ये भी एक पाप है की ज्या पगारानुसार आपल्याला जो साहेबांनी दिलेला आहे त्याच्यानुसार काम न करणं हे पण एक पाप आहे. और जो पगार हमें मिल रहा है उसके अनुसार काम नहीं करना, ये एक पाप है। कामावर गेलेल्या वस्तू घरी आणणं, और जब काम पे जाते तो वहाँ से वस्तुओं को घर पे लेकर कोणाच्या आना घरात जाणं तिकडच्या वस्तू घरी उचलून आणणं और किसी के घर में जाकर वहाँ की वस्तुओं को घर पे उठाकर लेकर हे पण आना, एक पाप आहे. ये एक पाप है। न विचारता घेणं बिना पूछे कुछ लेना ही घाणेरडी सवय आहे आणि हे एक पाप आहे. और ये गंदी आदत है और ये एक पाप है। सरळ घरात जातो, सीधा घर में जाते हैं, पीठ घेतो, आटा लेते हैं घरी घेऊन निघून जातो, और घर में लेकर आते घरात हैं, घुसतो, घर में घुसते हैं, टाका घेतो, शक्कर लेते हैं सरळ निघून जातो. और सीधा निकल जाते हे हैं, स्वतःच घर आहे. जैसे कि खुद का ही घर है। पण दरवाजात येणं, और दरवाजे में आना, दरवाजा ठोकवणं दरवाजा खटखटाना, हे सर्व कामं नाही करत. ये सब नहीं करते। सरळ हात खाणं आणि जे काय पाहिजे ते खाणं करत. और अंदर आते हैं और लेकर जाते हैं, ही चूक आहे. और ये गलत है हे पण एक छोटं पाप आहे. और ये भी एक छोटी पाप है। गप्पा मारणं गपशप करना आणि जे उपस्थित नाही त्यांच्या पाठीमागे बोलणं. और जो वहाँ पर नहीं है उनके पीछे बात गप्पा करना। बघा, एक आपण भेटलो आहोत, थोडंसं बोललो, ठीक आहे, पण ज्या कामासाठी आपण आलोय ते काम करणं गरजेचं आहे. और जब हम मिलते हैं तो हमें बात करना जरूर है, लेकिन जिस काम के लिए हम आए उसके लिए हमें बात आता करना। तुम्हाला छोटंसंच उदाहरण आताच, आता जसं आपण शिकायला आलोय हम यहाँ सीखने के लिए आए पण मध्ये मध्ये ती गप्पा गप्पा मारते. और बीच बीच में वो गपशप करते तुम्हाला हैं। कसं वाटतंय आपको कैसा लगता है? जेव्हा सेवेला लोक येतात और जब सेवा करने के लिए लोग आते हैं तर ते लोक नुसते गप्पा मारतात. और वो सिर्फ गपशप गप्पा करते मारण्यामध्ये कामाची स्पीड काय होते, हैं। और जब बातें करते हैं तो काम का स्पीड कम होता है मग त्यांना गप्पाशप्पा करण्यात खूप वेळ आवडतो. मग नको ना, मी नाही जाणार वरती, की मग तुझं वर जाऊन मारायला. और फिर वो कहेंगे मैं ऊपर नहीं जाऊंगी, तू ऊपर जा। तर मी तू बाहेर झाडू मारायला येऊ नये, तुझा बाहेर झाडू मारायला. और बोल तू फिर तू बाहर झाड़ू लगा। आपण बात करू, आपण गप्पा मारू. और हम बातें करते बैठेंगे। बोल तुझं कसं काय चाललंय. और तेरा कैसा चल रहा है? हा, तर हे एक पाप आहे. ये भी एक पाप है। अपशब्द तोंडातून काढणं, शिव्या देणं, गालियाँ देना, गलत शब्द मुंह से निकालना, हे एक पाप आहे. ये एक पाप है। आणि आहे कधी कधी रागाच्या मनात आपण काहीही बोलून जातो, और गुस्से में कुछ भी बात करते हैं अपशब्द काढतो आणि विचार पण करत नाही की समोरचा व्यक्ती कोण आहे. और गलत शब्दों को निकालते हैं और सोचते नहीं कि सामने कौन है। आणि हे पाप आहे. ये एक पाप है। नेक्स्ट किती झाले? हा, 14 झाले ना. 15 आपण पाहू खादाडपणा. ज़्यादा खाना, काही लोक खूप म्हणजे त्यांच्या शरीराच्या वष्टीनुसार तरी आणि एजच्या नुसार सुद्धा काही लोक खूप खातात. और उनका शरीर और उनके उम्र के अनुसार वो ज़्यादा खाना खाते हैं। तर खादाडपणा पण एक पाप आहे आणि एक स्पिरिट पण आहे. और ज़्यादा खाना ये भी एक पाप है और ये एक दुष्ट आत्मा है, हा, ती एक आत्मा पण आहे. ये एक आत्मा भी है। म्हणून कधी कधी मी माझ्या बालपणी एका माणसाला पाहिलेलं की तो आमच्या घरात जेवायचा, आमच्या बाजूवाल्यांच्या घरात जेवायचा आणि आमच्या पूर्ण बिल्डिंगमध्ये तो जेवायचा आणि तेवढंच झाल्यानंतर बाजूच्या बिल्डिंगमध्ये पण जायचा. और मेरे बचपन में एक आदमी को देखा था, हमारे घर में खाना खाता था, पड़ोस के घर में खाता था, पूरे बिल्डिंग में खाने के बाद दूसरे बिल्डिंग में भी जाता था त्याचं पोट कधीच भरलं नाही. और उसका पेट कभी भरा नहीं। त्या ताडदेवला एक हॉटेल होतं की एक ताट मनसोक्त खा, अनलिमिटेड थाळी असायची, पण त्याला कधी नाही घेत, और उसको वहाँ पर कभी नहीं देते, त्याला एंट्री नव्हती. उसको एंट्री नहीं थी वहाँ कारण पर। तो शेवटपर्यंत उठायचाच नाही, तो म्हणायचा टाकत जा. और वो उठा ही नहीं था, वो बोलता माझ्या था बहिणीच्या लग्नाला पहिल्या पंक्तीत बसला, तो संध्याकाळच्या 6च्या पंक्तीला उठला. और वो बहन की शादी में पहली पंक्ति में बैठकर शाम को 6 बजे वहाँ से उठा। विचार करा. आणि अंग असं. और बदन उसका ऐसा है। तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की म्हणजे खादाडपणा हा एक माणसाचं कसं एक स्पिरिट झाले, माणसाला ती सवय झालेली आहे. और ज़्यादा खाना खाना ये एक आत्मा है और मनुष्य को उसकी आदत हो गई है। है ना. चोरी करणं चोरी करना हे पण एक पाप आहे. ये भी एक पाप है। आणि आपल्यात आपण जसं देवाचा टाइम चोरी करतो, हम परमेश्वर का समय चोरी करते हैं। प्रार्थना किती वाजताची असते, प्रार्थना कितने बजे रहती है? लोक किती वाजता येतात, लोग कितने बजे आते हैं? काही लोक 10:10ला, 10:30ला, नंतर काही लोक 11ला, काही लोक 11:30ला, काही लोक 12ला.
काही लोक 12:30ला येतात आणि काही लोक पूर्ण प्रार्थना संपल्यावर येतात. और कुछ लोग पूरा प्रार्थना खत्म होने के बाद आते हैं, तर टाइम चोरी करतात, समय चोरी करते हैं, दान दशम चोरी करतात. दान दशांश चोरी करते हैं, मग नंतर काही दुसऱ्यांचे पाकिटातले कधी कधी पैसे चोरी करतात. और किसी के पॉकेट में जो पैसे रहते हैं उसको चोरी करते हैं. न विचारता कानातले घेणार, बिना पूछे कान का लेंगे, हा हे पण चोरी झालं. और ये भी एक चोरी है. बायांच्या पाकिटामध्ये कानातले ठेवतात ते लोक अशा का की बाबा कधी काही नसलं तर घालता येईल म्हणून. और ये एक्स्ट्रा रखते हैं कि कभी कुछ नहीं रहता, पिन रहता है. तर हे सगळ्या चोऱ्या असतात. हे सगळं चोरीमध्ये जातं. और ये सब चोरी में गिना जाता है. जसं मुलं वयात और आल्यानंतर जब बच्चे बड़े होते हैं, थोड़े कामाला न जाता काम को न जाते हुए, घरात नुसतं बसून खातात, ते पण चोरीच्याच भागामध्ये येतं. और वो घर में सिर्फ बैठ कर खाना खाते तो गलत है. तर हेही एक काय आहे, पाप आहे. और ये एक पाप है. आणि कितवं झालं? आणि 17वं आहे काहीही न करणं. कुछ भी नहीं करना, हे पण पाप आहे. और ये भी एक पाप है. काही न करणं म्हणजे काय, नुसतं आम्ही जसं बायबलमध्ये काय सांगितलंय, भलाई जाण, म्हणजे तुला चांगुलपणा माहीत आहे काय करायचे पण तू करत नाही, हे पाप आहे. और तुझे मालूम है क्या करना है और तू करता नहीं तो वो एक पाप है. तर येशू म्हणाला, मी उपाशी होतो, प्रभु कहता है कि मैं भूखा था, तुम्ही मला जेवण दिलं, तूने मुझे खाना दिया, ताणलेलो होतो, मैं प्यासा था, पाणी दिलं. तूने पानी दिया, पुन्हा एकाबरोबर केलं, और किसी एक के साथ तूने किया, वो मेरे साथ म्हणजे किया. देवाने येशूने काहीतरी करायला सांगितलं. और प्रभु ने कुछ ना कुछ करने के लिए कहा आणि है. काही ख्रिस्ती व्यक्ती होण्याच्या नात्याने त्याने काम करतच राहायचे. और अगर मसीह है तो उसको काम करना ही है. असं काहीही करत नाही असं काही नाही. और कुछ भी नहीं करता ये गलत है. है ना, तर हे पण एक पाप आहे. और ये भी एक पाप है. आणि त्याचा नेक्स्ट पॉइंट बदला घेणं, सूड घेणं. और अगला है बदला लेना. है ना, बदला घेणं. कधी कधी आई वडिलांनी काय केलं तर त्यांच्या मुलांकडून बदला घेतात. और अगर माँ बाप कुछ करते तो बच्चों से बदला लेते. आई वडिलांची काही करू नाही शकत, और माता पिता के साथ कुछ नहीं कर तर सकते मुलांना मारतात. ए काय तो बच्चों को मारते हैं. है ना, तर बदला घेतात. तो बदला लेते हैं. बदला कशा वेगळ्या वेगळ्या रीतीने घेतात. और अलग अलग असं कसा माझा फोन हँग केला, असं कसा माझा फोन मला ब्लॉकवर टाकलं, असं कसं सोडणारच नाही, हमें उसको सोडणारच छोड़ना नाही. है. विसरणारच नाही, लक्षात ठेवे. हा. आणि मग ते लोक काय करतात, बदला घेण्याचा प्रयत्न करतात. और फिर वो बदला लेते हैं. मारायचा मारना किंवा वेगळ्या रीतीने. अलग अलग पद्धत से. तर हे पण एक पाप आहे. और ये भी एक पाप है. तर आपण ह्या सगळ्या पापांमध्ये जो पाहिलंय, और हमने सब पापों में देखा है. ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला आहेत, और बहुत सारी बातें हम में है. आहे ना. आणि आपलं राज्य करत आहे, त्याचं राज्याचा आपण अधिकार उतरला पाहिजे. और उसके राज्य का अधिकार हमें उतारना आणि चाहिए. आपण ह्या पापांसाठी देवाकडे क्षमा मागू. और इन पापों के लिए हमें प्रभु के पास क्षमा मांगना है. प्रभूला म्हटलं पाहिजे, प्रभू मला माफ कर, और हमें परमेश्वर से कहना है कि प्रभु मुझे क्षमा कर, मला क्षमा कर, मुझे माफ कर, मला माफ कर प्रभू, प्रभु मुझे क्षमा कर. असं म्हणून देवाकडे माफी मागायचं आणि प्रभूला म्हणायचं, आजपासून ह्या पापाला माझ्यावर राज्य करायला मी देणार नाही. और प्रभु को कहना है कि आज से इस पाप को मुझ मेरे ऊपर प्रभुता करने में दूंगा नहीं. मी आजपासून माझं जीवन तुला देतो, और आज से मैं मेरा जीवन आपको देता हूँ. मला मदत कर. मुझे मदद कर. माझ्या सर्व अवयवांच्या द्वारे मी तुझा गौरव करवा, यासाठी मला सांगितलं. और मेरे शरीर के सारे अंगों के द्वारा मैं आपकी महिमा करूँ, इसलिए आप मुझे मदद करो. करूया, माफी मागूया, माफी मागूया. या आपण देवपित्याकडे माफी मागूया. देवाला म्हणून, प्रभू मला माफ कर. हम प्रभु के पास माफी मांगेंगे. हम कहेंगे प्रभु मुझे क्षमा कर. कई उम्र पापों के लिए माफी मांगते, और ये हमारे नश्वर शरीर में राज्य कर रहा था एकदम साइलेंटली, और हमें ऐसा लग रहा था ये पाप नहीं है, ये तो हमारा स्वभाव है, हम ऐसा करते हैं. नहीं प्रभु, ये पाप है, हमें मालूम है ये पाप है और हमें ये नहीं करना चाहिए. प्रभु, खदाड़पना, गुस्सा, मन में पाप भर के रखना, किसी के पाप निकालना, मन में गुस्सा बन के रखना, गलत स्वभाव को समर्थन देना, अपनी इच्छा को आगे रखना, दूसरे यश हो गए, सक्सेस हो रहे, उससे चिढ़ना, और एकदम कुछ नहीं हुआ लेकिन फिर भी जल्दी से दुखी होना और दुख में प्रतिक्रिया देना, और जो कुछ हमें मिलता है उसमें से काम कम करना, दूसरों की गलती निकालना, गपशप करना, अपशब्द निकालना, गाली गलौज करना. प्रभु, कुछ लोगों से ज़्यादा पसंद करना, चोरी करना, कुछ भी न करना और बदला लेना. प्रभु, ये सब कुछ हम यीशु के नाम से निकाल देना.
यीशु नासरी के नाम से इसका अधिकार हमारे शरीर से तोड़ देते और उन्हें बांधते हैं, उनके कार्यों को क्रूस पर डालकर नाश करते और इनके पीछे जो स्पिरिट है जो धीरे धीरे अंदर साइलेंटली बैठ कर काम करती है उसे भी निकालते हैं और उसे अथाह गड्ढे में डाल देते हैं और हमारे शरीर को स्वच्छ करते, शुद्ध करते, पवित्र करते, हमारे मन को धो देते हैं, हमारे शरीर के हर एक अवयवों को सिर के बाल से लेकर पैर के नाखून तक यीशु के लहू से धो देते और पवित्र करते और यीशु को समर्पण करते हैं। आज से ये देह तेरा है प्रभु, इसलिए इसे कभी पाप में नहीं कर। करुणा दया रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, ये हमारी विनती और हम विश्वास रखते जैसे हमने हमारे पाप कबूल किए तो तूने हमें क्षमा किया। धन्यवाद देते यीशु के नाम से, आमीन।